या पुढचा महत्त्वाचा कोश म्हणजे भारतवर्षीय चरित्रकोश होय. सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांनी भारतीय चरित्रकोश मंडळाची स्थापना करून तिच्यातर्फे भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोश 1932, भारतवर्षीय मध्ययुगीन चरित्रकोश 1937, भारतवर्षीय अर्वाचीन चरित्रकोश 1946 स्वातंत्र्यपूर्व काळातला आहेत, असे 3 चरित्रकोश संपादन प्रसिद्ध केले. आणि या कोशांची कल्पना यावी म्हणून प्राचीन चरित्रकोशात नोंदी आपल्याला पाहायला मिळतात, बघता येतात. आणि या कोशात स्मृती, सूत्रे, वेदांगे, उपनिषदे, पुराणे तसेच जैन व बौद्ध ही सर्व प्राचीन साहित्य आहे. तर या साहित्यातील निर्देशित व्यक्तींची माहिती देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे प्राचीन संस्कृतीची माहिती मिळत असते. काही वैशिष्ट्यपूर्ण कोश आहेत. संगीतशास्त्रकार व कलावंत यांचा इतिहास, लक्ष्मण दत्तात्रय जोशी क्रांतिकारकांचा चरित्रकोश, शंकरदाते ज्यात भारतातील सुमारे 250 क्रांतिकारकांची चरित्र व छायाचित्र आहेत. स्वातंत्र्य सैनिक चरित्रकोश नरपाठक या कोशात स्वातंत्र्य लढ्यात प्रत्यक्ष देहदंड, कारावास भोगलेल्या व स्वातंत्र्यपूर्व काळात समाजाच्या निरनिराळ्या क्षेत्रात काम केलेल्या स्वातंत्र्य सैनिकांची माहिती मिळते. तर हे काही वैशिष्ट्यपूर्ण कोश आहेत. स्थळकोश इतिहासाच्या अभ्यासासाठी भूगोल महत्त्वाचा आहे. विविध ऐतिहासिक स्थळांच्या संदर्भात माहिती देणारे कोश आहेत. उदाहरणार्थ महानुभाव पंथातील मुनी व्यास यांनी रचलेला स्थानपोथी 14व्या शतकातला आहे. तर या ग्रंथात महानुभाव पंथांचे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी ज्या ज्या गावी गेले त्या त्या गावांचा तपशीलवार नोंद आहे. आणि हे चक्रधर स्वामी एखादी गोष्ट सांगून मग तत्त्व सांगत असत. तत्कालीन महाराष्ट्राची कल्पना या ग्रंथांवरून येते. लीळाचरित्रातील विविध घटना केव्हा, कोणत्या स्थळी व कोणत्या प्रसंगाने घडल्या हेही स्थानपोथीकार सांगत असतात. लीळा म्हणजे माणसाला ज्या करता येत नाही, असामान्य म्हणजे परमेश्वराला करता येत त्यांना लीळा म्हणतात. त्यामुळे श्री चक्रधर स्वामींच्या चरित्रलेखनासाठी हा उत्तम संदर्भ ग्रंथ आहे. प्राचीन भारतीय स्थलकोश 1969 सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांनी या कोशाची रचना केली आहे. वैदिक साहित्य, कौटिल्य अर्थशास्त्र, पाणिनीचे व्याकरण, आर्य चाणक्य, वाल्मिकी, रामायण, महाभारत, पुराणे, मध्ययुगीन संस्कृत आणि शब्दकोश साहित्य तसेच फारसी, जैन, बौद्ध, ग्रीक आणि चीनी साहित्य यामधील भौगोलिक स्थळांची माहिती कोशात दिलेली आहे. युवांशांग आलेला आहे, त्याचा मार्ग वगैरे तोही आपल्याला पाहायला मिळतो. विश्वकोश मगाशीच मी सांगितलं की महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मराठी भाषा व साहित्य यांच्या अभिवृद्धीसाठी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने मराठी विश्वकोश निर्मितीला चालना दिली. आणि तर्कतीर्थ लक्ष्मीशास्त्र जोशी यांच्या नेतृत्वाखाली विश्वकोश निर्मिती सुरू झाली. जगभरातील ज्ञान सारांश रूपाने या कोशांमध्ये आणले आहे. इतिहास विषयाशी निगडीत असणाऱ्या महत्त्वाच्या नोंदी पण त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आता भारतीय संस्कृती कोश महादेव शास्त्री जोशी यांच्या संपादकत्वाखाली भारतीय संस्कृती कोशाचे 10 खंड तयार करण्यात आलेले आहेत. अजूनही काम सुरू आहे त्यांच्या मागे. तर या कोशांमध्ये आशेतू हिमाचल, आशेतू म्हणजे हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत असा भारताचा इतिहास, भूगोल, भिन्न भाषक लोक, त्यांनी घडवलेला इतिहास, सण, उत्सव, सांस्कृतिक बाबी यांची दखल घेण्यात आलेली आहे. संज्ञाकोश इतिहासातील संज्ञा वेगळ्या काढून त्या समजावून सांगणारे कोश इतिहासात तयार करतात. त्याला संज्ञा असं म्हणतात. व्याख्या पण म्हणू शकतो. तर अभ्यासकांना त्यांचा उपयोग होतो. इतिहास विषयाच्या अभ्यासकांना कोश रचनेच्या कामात भरपूर संधी आहेत. ज्यांनी इतिहास विषय केलेला आहे त्यांनी कोणत्या पदवीधर असतील किंवा पदव्युत्तर असतील, कोणत्याही विषयावरचा कोश असो त्याला इतिहासाची जोड देणे ही आवश्यकच असते. कुठच्या काळातला भौगोलिक असू दे किंवा कुठची असू दे. तर प्रत्येक विषयाला इतिहास असतो. भूगोलाला इतिहास आहे, गणिताला पायथागोरसचा इतिहास आहे. तर इतिहासाचे अभ्यासक कोशांच्या अभ्यासातून घटना कोश, दिनविशेष, व्यक्तिकोश, संज्ञाकोश, स्थलकोश इत्यादी कोश तयार करण्यात सहभागी होऊ शकतात. आणि त्यामुळे इतिहास विषयालाही आपण कमी लेखायचं नाही आहे. पुढे मागे जर ज्यांना आवड आहे त्याने इतिहास विषय घेऊन या ठिकाणी त्यांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात, नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. धन्यवाद.